हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाची परीक्षा 26 एप्रिल 2026 या दिवशी होणार आहे, म्हणजे उद्याच होणार आहे. तर त्यासाठीनं महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित IMP असे 50 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हे IMP 50 प्रश्नांची सिरीज सुरू केली. त्यामध्ये इतिहासावरचे, आधुनिक भारताच्या इतिहासावरचे IMP 50 प्रश्न आपण पाहिलेत. राज्यघटनेवरचे IMP 50 प्रश्न पाहिलेले आहेत. आणि आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित IMP 50 प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. निश्चितच तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा व विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. फक्त 200+ GST मध्ये ही टेस्ट मिळेल. याच्यामध्ये पिऊनचे, हायकोर्टचे झालेले सगळे पेपर दिलेले आहेत. तसंच 180 पेक्षा जास्त टेस्ट सरावासाठी दिलेले आहेत. आणि यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतील. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. त्याच पद्धतीनं हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे पहा, महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? तर सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 या दिवशी झालेली आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण झाले? यशवंतराव चव्हाण झाले. त्यांनीच तो महाराष्ट्राचा अमृत कलश आणला असं म्हटलं जातं. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो पहा. पहिला क्रमांक राजस्थान, म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे. दुसरा क्रमांक मध्य प्रदेशचा लागतो आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. पण लोकसंख्येच्या बाबतीत मात्र महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक आहे. पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा आहे. आणि आता फेब्रुवारी 2027 मध्ये जी जनगणना होणार आहे त्यानुसार पुढे पाहूया काय बदल होतो ते. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. हे त्याचं उत्तर आहे. 720 किलोमीटर हे त्याचं उत्तर आहे. आणि महाराष्ट्र म्हणजे समुद्र किनारा लाभलेले एकूण 7 जिल्हे आहेत बरं का, जे की कोकणातलेच आहेत. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे ते 7 जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे आहे. आता कळसुबाई हे जे शिखर आहे ना, हे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमारेषेवर, पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई शिखर अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले नावाचा एक तालुका आहे. अकोला वेगळं आणि अकोले वेगळं हां. तर अकोले नावाचा तालुका आहे. त्या अकोले तालुक्यामध्ये हे कळसुबाई शिखर आहे आणि त्याची उंची 1646 मीटर आहे. आणि हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, ते पण माहिती असू द्या. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, 500 लाईक आल्या पाहिजे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर आहे. नागपूर या ठिकाणी भारताचं 0 माईल आहे. त्याचबरोबर नागपूरला आपण ऑरेंज सिटी किंवा संत्र्याचं शहर असं म्हणतो, संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर नागपूर हे भारतातील मध्यवर्ती असं ठिकाण आहे, मध्यवर्ती शहर आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे? तर गोदावरी नदीचं जे उगमस्थान आहे ना, ते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे. म्हणजे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ज्योतिर्लिंग सुद्धा अस्तित्वात आहे, ते पण माहिती असू द्या. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरला अजून काय आहे? तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आणि सगळ्यात मोठे भाऊ संत निवृत्तीनाथ यांची समाधी सुद्धा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे. त्याच्या पुढे पहा आता, 7वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आता. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जिल्हा हा अहिल्यानगर आहे. कोणता आहे? अहिल्यानगर हे त्याचं उत्तर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा पुणे आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे ना, तो आहे शेकरू. त्याला आपण मोठी खार असं सुद्धा म्हणतो. आणि शेकरू ही जी खार आहे ना, ही कुठं आढळते? तर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरचं जे अभयारण्य आहे, त्या अभयारण्यामध्ये आपल्याला ही शेकरू मोठी खार आढळते. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? तर हरियाल. काही जण त्याला हरावत म्हणतात, पण हरियाल खरं उत्तर आहे त्याचं.
दक्षिण महाराष्ट्रातील त्याला हिरवं प्रभुत्व पण म्हणतात हा. दक्षिण महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? तर दक्षिण महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा दक्षिण महाराष्ट्रातील आपल्याला जळगाव म्हणजे केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? तर जळगाव आहे. केळीसाठी म्हणलं की जळगाव, द्राक्षासाठी नाशिक, हे पण माहिती असू द्या. संत्र्यासाठी नागपूर. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे पहा. 10वा प्रश्न आता तुम्हाला दिसेल. दक्षिण महाराष्ट्र नाही द्यायला पाहिजे होतं, कारण जळगाव हे खानदेशामध्ये आहे. खानदेश किंवा उत्तर महाराष्ट्र पाहिजे होतं, दक्षिण महाराष्ट्र नाही. टाईप मिस्टेक झाली. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर जे आहे ना, ते बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे आणि उल्कापातामुळे निर्माण झालेलं ते सरोवर आहे आणि खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार आहे. त्याच्या पुढे आता अजून आपल्याला 40 प्रश्न पाहिजेत पहा. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल, तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेले आहेत. सरावासाठी साधारणपणे 250 पेक्षा जास्त टेस्ट दिलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये ना हायकोर्टचे क्लर्कचे ॲक्च्युअलमध्ये झालेले जे पेपर आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 18 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. प्रश्न आहे, कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर कोयना धरणाच्या जलाशयाला आपण काय म्हणतो? शिवसागर असं म्हणतो. कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? शिवसागर असं म्हणतात. कोयना धरणालाच भाग्यरेषा सुद्धा म्हणतात बरं का. मागच्या वेळेस मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रश्न आला होता, की महाराष्ट्राची भाग्यरेषा कोणत्या प्रकल्पाला म्हणतात? तर कोयना. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आहे. म्हणजे महाराष्ट्रात सर्वात मोठं नदीचं खोरं गोदावरीचं आहे. नंबर 2 भीमा नदीचं खोरं, नंबर 3 ला कृष्णा नदीचं खोरं. त्याच्यानंतर अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अजिंठा व वेरूळ ह्या ज्या लेण्या आहेत ना, त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत. बी हे त्याचं उत्तर आहे, छत्रपती संभाजीनगर. आणि भारतातील सॉरी सॉरी भारतातील सर्वात जुनी जी लेणी आहे पितळखोला लेणी, ही सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येच आहे. आणि अजिंठा व वेरूळ हे दोन्ही पण अजिंठा डोंगर रांगेमध्ये आहेत. या वेरूळ लेणीच्या जवळच घृष्णेश्वर हे 12वं ज्योतिर्लिंग आहे. त्याचबरोबर दौलताबादचा किल्ला वेरूळ पासून जवळच आहे. दौलताबादचा किल्ला आणि वेरूळच्या जवळ खुलताबाद सुद्धा आहे, जिथं झोपलेला मारुती आहे, भद्रा मारुती असं म्हणतात त्याला. तर वेरूळच्या जवळ दौलताबादचा किल्ला सुद्धा आहे, ज्याला आपण देवगिरीचा किल्ला असं म्हणतो. एक वेळ ती संपूर्ण भारताची राजधानी होती बरं का, देवगिरी किंवा दौलताबाद. सह्याद्री पर्वताला आणि देवगिरी ही यादवांची सुद्धा राजधानी होती. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री पर्वतालाच आपण पश्चिम घाट असं सुद्धा म्हणतो. आणि हा जो सह्याद्री पर्वत आहे किंवा पश्चिम घाट आहे, हा अरबी समुद्राला समांतर आहे. पूर्व घाट बंगालच्या उपसागराला समांतर आहे आणि पश्चिम घाट व पूर्व घाट जिथे एकत्र येतात ते निलगिरी पर्वतामध्ये किंवा निलगिरी डोंगर रांगेमध्ये एकत्र येतात. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळ हे जे थंड हवेचं ठिकाण आहे ना, हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. आणि तोरणमाळ हे सातपुडा पर्वतामधील थंड हवेचं ठिकाण आहे बरं का, ते पण माहिती असू द्या. त्याच्या पुढे 16 नंबरचा प्रश्न पाहता. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असं म्हणतात? तर ज्वारीचं सर्वात जास्त उत्पादन कुठं होतं? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं, म्हणून सोलापूरलाच ज्वारीचे कोठार असं म्हटलं जातं. हे त्याचं उत्तर आहे. सोलापूर हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर सर्वांना माहिती आहे गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. ताज हॉटेलला लागूनच आहे. त्याच्यानंतर इंडिया गेट दिल्लीला आहे. दोन्हीमधला फरक समजून घ्या. बरेच जण कन्फ्यूज होतात. इंडिया गेट दिल्लीला आहे आणि गेटवे ऑफ इंडिया मुंबईला आहे. हा दोन्हीमधला फरक समजून घ्या. याला भारताचं प्रवेशद्वार असं सुद्धा म्हटलं जातं. भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मी वरच तुम्हाला सांगितलं, की भीमाशंकर हे जे ज्योतिर्लिंग आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. मुळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. ते कोणकोणते आहेत? तर मराठवाड्यामध्ये 3 आहेत. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी एक ज्योतिर्लिंग आहे आणि पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी सुद्धा एक ज्योतिर्लिंग आहे. त्याच्या पुढे आता 19 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात.
व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्याच्यामध्ये कोकण प्रशासकीय विभाग, त्याचं मुख्यालय CBD बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 7 जिल्हे आहेत आता. पुणे प्रशासकीय विभाग 5 जिल्हे आहेत. नाशिक प्रशासकीय विभाग 5 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग 8 जिल्हे आहेत. सर्वात मोठा हाच आहे प्रशासकीय विभाग जिल्ह्यांच्या दृष्टीनं आणि लोकसंख्येच्या दृष्टीने कोकण सर्वात मोठा आहे. त्याच्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग असे 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि प्रादेशिक विभाग जर विचारले तर प्रादेशिक विभाग महाराष्ट्रामध्ये 5च आहेत. कोकण प्रादेशिक विभाग, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. विदर्भाचं पण पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ तो उपभाग झाले. 5च प्रादेशिक विभाग आहेत. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चिखलदरा हे जे थंड हवेचं ठिकाण आहे ना, ते अमरावती या जिल्ह्यात आहे आणि ते विदर्भातील एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. इतर छोटी-छोटी आहेत, पण खऱ्या अर्थाने थंड हवेचं ठिकाण म्हणावं असं ते चिखलदरा आहे. ते अमरावती जिल्ह्यात आहे आणि सातपुडा पर्वत रांगेमध्ये हे लक्षात ठेवा आणि चिखलदरा या ठिकाणी स्कायवॉक सुद्धा काचेचा ब्रिज सुद्धा बांधण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील पहिला काचेचा ब्रिज आणि जर अजून 30 प्रश्न पाहिजेत आपल्याला. जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्हीचे ॲक्चुअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत. दोन्हीचा सिलेबस ऑनलाईन स्वरूपात दिलेला आहे आणि संपूर्ण सिलेबस आणि सरावासाठी भरपूर पेपरसुद्धा यामध्ये दिलेले आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 21 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी हे जे धरण आहे ना, हे गोदावरी नदीवर आहे आणि कुठे आहे ते? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे. पैठण येथेच संत एकनाथ महाराजांची समाधी आहे. त्यांचं मूळ गाव आहे ते. जायकवाडी धरणावर पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होत आहे. जायकवाडी धरणाला लागूनच संत ज्ञानेश्वर उद्यान आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं जे जन्मगाव आहे आप्पेगाव, ते पैठण तालुक्यामध्येच आहे. म्हणून ते संत ज्ञानेश्वर उद्यान असं नाव दिलेलं आहे. त्याच्या पुढे आणि जायकवाडी पक्षी अभयारण्य सुद्धा जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरवर अस्तित्वात आहे. कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावरून धावते? आता ही जी कोकण रेल्वे आहे ना, ही मुंबई व गोवा या मार्गावर धावते. हे त्याचं उत्तर आहे. ॲक्चुअली ते रोह्यापासून सुरू होते. रोहापासून ती सुरू होते. पण आता पर्यायानुसार मुंबई ते गोवा असं ते उत्तर द्यावं लागेल. ती रोहापासून सुरू होते पहा कोकण रेल्वे. रोहा ते पर्यंत आहे ती. त्याच्यानंतर 23 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणतं आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण हे आंबोली आहे, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसऱ्या यालाच महाराष्ट्राचं चेरापुंजी असं सुद्धा म्हणलं जातं. त्याच्यानंतर महाबळेश्वर या ठिकाणी पाऊस पडण्याच्या बाबतीत दुसरा क्रमांक महाबळेश्वरचा लागतो. नंबर 1 आंबोली आणि दुसरा क्रमांक महाबळेश्वर. त्याच्या पुढे आता तापी नदीचा उगम कुठे होतो? तर तापी नदीचा उगम हा सातपुडा पर्वतामधील बैतूल या ठिकाणी होतो पहा. बी हे त्याचं उत्तर आहे बैतूल. आता अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. त्याच्यानंतर महाबळेश्वर या ठिकाणी एकूण 5 नद्या उगम पावतात. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री अशा त्या 5 नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. त्यामध्ये सावित्री ही कोकणामधून वाहणारी महत्त्वाची नदी आहे आणि कृष्णा ही पूर्ववाहिनी आहे, जी सर्वात महत्त्वाची आहे. कोयना नदी पण तुम्हाला माहिती आहे. कोयना धरण त्याच नदीवर आहे. चला त्याच्या पुढे अ, पुढचा प्रश्न आहे आता. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? तर रायगड जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ना, ते अलिबाग या ठिकाणी आहे. रायगड जिल्ह्याचं मुख्यालय कुठं आहे? अलिबाग या ठिकाणी आहे. अजून एक तुम्हाला सांगतो, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय हे ओरस बुद्रुक या ठिकाणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे? ओरस बुद्रुक बुद्रुक या ठिकाणी आहे. हे लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे आता 26 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्रात साखरेचे कारखाने सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहेत आणि भारतातील पहिला साखर कारखाना अहिल्यानगरमध्ये सुरू झाला. कुठं? श्रीरामपूर या ठिकाणी आणि भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यातच सुरू झाला. कुठं सुरू झाला? तर प्रवरानगर लोणी
असं आहे. प्रवरा नगर या ठिकाणी तो पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर भंडारा जिल्हा आणि विहिरींचा जिल्हा म्हणून अहिल्यानगर ओळखला जातो बरं का. महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरी ह्या अहिल्यानगरमध्येच आहेत आणि गव्हाचं उत्पादन सर्वात जास्त अहिल्यानगर जिल्ह्यातच होतं. भंडारा जिल्हा गहू संशोधन केंद्र निफाडला आहे नाशिक जिल्ह्यात, पण गव्हाचं जास्त उत्पादन अहिल्यानगरमध्ये होतं. भंडारा जिल्हा कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर हा जो भंडारा जिल्हा आहे ना, तो पितळी भांडी हा जो उद्योग आहे ना, त्यासाठी प्रसिद्ध आहे. तर पितळी भांडी हे त्याचं उत्तर आहे. भंडारा जिल्ह्यालाच आपण तलावांचा जिल्हा सुद्धा म्हणतो. पूर्व विदर्भातील तो जिल्हा आहे. कृष्णा आणि कोयना यांचा संगम कुठे होतो? तर कृष्णा आणि कोयना यांचा संगम कराड या ठिकाणी होतो. कराड हे सातारा जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, तालुक्याचं ठिकाण. याला प्रीती संगम असं म्हणतात आणि प्रीती संगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी सुद्धा आहे. या सगळ्या घटकांवर आपल्या आणि इथं कृष्णा व कोयनेचा संगम झालेला आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्रातील विधानसभेची एकूण सदस्य संख्या ही 288 आहे. विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78 आहे. लोकसभेची सदस्य संख्या 48 आहे आणि राज्यसभेची सदस्य संख्या ही 19 आहे. तर ह्या सगळ्या सदस्य संख्या माहिती असू द्या, याच्यावर प्रश्न आपल्याला येऊ शकतात. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे? तर भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे खोपोली आहे. आता हे खोपोली कुठं आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. लोणावळ्याचा खंडाळ्याचा घाट उतरला की खोपोली लागतं पहा. त्याच्या पुढे आता पंचगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर पंचगंगा ही जी नदी आहे ना, पंचगंगा नदी तर पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते. पंचगंगेला कोल्हापूर जिल्ह्याची जीवन वाहिनी असं सुद्धा म्हटलं जातं. तर पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते. चला त्याच्या पुढे 32 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आता. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रामध्ये जे राष्ट्रीय उद्यान आहेत ना, त्याच्यामध्ये म्हणजे मोठ्या राष्ट्रीय उद्यान आहे हे. तर ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी मगर संशोधन केंद्र सुद्धा आहे. मगर प्रजोत्पादन केंद्र असं काहीतरी आहे. म्हणजे मगरी खूप आहेत ताडोबाच्या राष्ट्रीय उद्यानामध्ये, जे तलाव आहेत त्यामध्ये. आणि वाघांसाठी तर ताडोबा खूपच प्रसिद्ध आहे. व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे ताडोबा. ताडोबा अंधेरी राष्ट्रीय उद्यान असं काहीतरी नाव आहे त्याचं. महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता जी आहे ना, ती नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. पण नंदुरबार जिल्हा हा म्हणजे उत्तर महाराष्ट्रामधील जिल्हा आहे. तर नंदुरबार हे त्याचं उत्तर आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाण कुठं आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा सुद्धा आहे बरं का, पहिला आदिवासी जिल्हा. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे. मुंबई शहर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे आणि सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर आहे. बाभळी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर बाभळी प्रकल्प हा जो आहे ना, हा गोदावरी नदीवर आहे पहा. आणि नांदेड आणि तेलंगणाच्या म्हणजे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमारेषेवर, पण नांदेड जिल्ह्यात बाभळी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी नदीवर आहे. अजूनही 15 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. इतिहास, भूगोल, राज्यघटनेचे सुद्धा. आणि 1 वर्ष तुमच्याकडे असतात. किती वेळा तुम्ही पाहू शकता. अनलिमिटेड वॉच टाईम आहे आणि सगळ्या म्हणजे न्यायालय भरतीला तर फायदा होणारच आहे. याशिवाय इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे. फी फक्त 500 प्लस GST आहे. पण त्याच्यामध्ये न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज असे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. चला त्याच्या पुढे आता 36 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. 36 नंबरचा प्रश्न आहे पहा. भातसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? आता भातसा हे जे धरण आहे ना, ते ठाणे जिल्ह्यात आहे बरं का. ठाणे जिल्ह्याला काय म्हणलं जातं माहिती आहे? पाणी पिकवणारा जिल्हा असं म्हणतात. का? कारण मुंबई आणि त्याच्या आजूबाजूचे जे महत्त्वाचे शहरी भाग आहेत, MMRDA ज्याला म्हणतो, तिथे पाणी पुरवठा करणारी जी महत्त्वाची धरणं आहेत, ती सगळी ठाणे जिल्ह्यात आहेत. म्हणून ठाणे जिल्ह्याला आपण काय म्हणतो? पाणी पिकवणारा जिल्हा असं म्हणतो. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भाची काशी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर विदर्भाची काशी म्हणून मार्कंडा या ठिकाणाला ओळखले जाते. हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे.
सी हे त्याचं उत्तर आहे. मार्कंडा, ज्याला विदर्भाची काशी असं म्हणतात. विदर्भातील दंडा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तर विदर्भाची दंडा म्हणून वैनगंगा या नदीला ओळखलं जातं. कोणती नदी? वैनगंगा, हिलाच विदर्भाची काय म्हणतात? गंगा असं म्हणतात. बी हे त्याचं उत्तर आहे, वैनगंगा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, वर्धा आणि वैनगंगा नदीच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा बरं. वर्धा आणि वैनगंगा नदीचा म्हणजे संगम झाल्यानंतर पुढे त्याला काय म्हटलं जातं ते कमेंट करून सांगा मला. तर मीच तुम्हाला सांगतो, वर्धा आणि वैनगंगेला एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं म्हटलं जातं. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माथेरान हे जे थंड हवेचं ठिकाण आहे ना, ते रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. आणि माथेरानचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? सर्वात लहान थंड हवेचं ठिकाण आहे. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे, की तिथे तुम्ही वाहन म्हणजे स्वतःचं वाहन घेऊन जाऊ शकत नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हापूस आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? तर हापूस आंब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा हा रत्नागिरी आहे. रत्नागिरीमधील देवगडचा हापूस आंबा खूप प्रसिद्ध आहे. कोणता? रत्नागिरीमधील देवगडचा हापूस आंबा खूप प्रसिद्ध आहे. ठीक आहे. तर हापूस म्हणलं की देवगड, अल्फान्सो आपण ज्याला म्हणतो, अल्फान्सो. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे नाशिक या ठिकाणी आहे. कुठं आहे? नाशिक या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील एकमेव मुक्त विद्यापीठ शासकीय, तसं खाजगी तर बरं आहेतच. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर महाराष्ट्राचं मँचेस्टरनं आपण इचलकरंजी या शहराला म्हणतो. इचलकरंजी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते मला कमेंट करून सांगा बरं का. तर इचलकरंजीला आपण महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतो. का म्हणलं जातं माहिती आहे का? मुळामध्ये हे जे मँचेस्टर आहे ना, हे इंग्लंड या देशामध्ये आहे. आणि जी पहिली औद्योगिक क्रांती झाली ती कापड उद्योगामध्ये झाली, या मँचेस्टरमध्येच झाली. म्हणजे कापड उद्योगासाठी मँचेस्टर प्रसिद्ध, मग महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. म्हणून इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर असं म्हटलं जातं. समजलं हे मँचेस्टर काय भानगड आहे ते? मुळा मुठा नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसले आहे? तर मुळा आणि मुठा ह्या दोन नद्यांच्या संगमावरनं पुणे शहर वसलेलं आहे. मुळा आणि मुठा या दोन नद्यांच्या संगमावर पुणे शहर वसलेलं आहे. त्याच्या पुढे आता पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी मुळा मुठाचा संगम झालेला आहे. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका आहे. पहिली आणि सर्वात मोठी मुंबईच आहे. त्याच्या पुढे व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. 500 लाईक आले पाहिजे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी ही 768 किलोमीटर आहे. किती आहे? 768 किलोमीटर इतकी आहे. त्याच्यानंतर आता 47 नंबरचा प्रश्न पहा. आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना कोठे आहे? तर आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना प्रवरानगर या ठिकाणी आहे. प्रवरानगर, लोणी, जे की अहिल्यानगरमध्ये आहे. आणि भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरच इथे स्थापन झाला. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने कोठे आढळतात? तर महाराष्ट्रामध्ये ना दगडी कोळशाचे साठे हे प्रामुख्याने पूर्व विदर्भामध्ये आढळतात. आणि जी वर्धा नदी आहे ना, त्या वर्धा नदीला खनिज संपत्तीची नदी असंही म्हटलं जातं. त्याच्या पुढे आता कळसुबाई शिखराची उंची किती आहे? मी आधीच सांगितली. कळसुबाई शिखराची उंची ही 1646 मीटर आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? तर औरंगाबादला आहे, नागपूरला आहे, पणजीला आहे, पुण्याला नाही. बाकी सगळ्या ठिकाणी आहे. आणि कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच स्थापन झालेला आहे. कोणता बेंच स्थापन झालेला आहे? सर्किट बेंच स्थापन झालेला आहे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल किंवा हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि ह्या टेस्ट सिरीज विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. एवढ्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. थांबूया.